मित्रांनो, जर तुम्हाला मोठे बोंडे असणाऱ्या जर कापूस बियाण्याबद्दल माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही एकदम योग्य व्हिडिओवर आलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोठे बोंड, 5 पाकळ्या असणारे आणि चांगलं उत्पादन देणारे आपण कोणते कापूस बियाणे लागवड करावे ना, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे बियाणे सांगतो, ज्यांची उत्पादन क्षमता खूप चांगली आहे, ज्यांच्या बॉल साईज बिग बॉल सेगमेंटमध्ये येत असतो. बोंडांचा वजन आपल्याला 6 ग्रामचा वर पाहायला मिळतो आणि यांची उत्पादन क्षमता आपल्याला 20 क्विंटलचा पण वर पाहायला मिळते. असे 5 बियाणे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, ज्यांची लागवड करून तुम्ही भरघोस उत्पादन यावर्षी कापसाचं नक्कीच घेऊ शकता. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 बियाणे सांगतो ज्यांचं उत्पादन तुम्हाला हमखास होणार आहे. त्यामधलं सगळ्यात पहिले बियाणे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे US ॲग्री सीड्स कंपनीचं 4754 हे वाण. 4754 हे वाण एकदम बिग बॉल सेगमेंटमध्ये असते. यामध्ये उत्पादन क्षमता आपल्याला 20 क्विंटलचा वर पाहायला मिळते. जे काही बोंडाचं वजन आहे ते 6 ग्रामच्या वर आपल्याला पाहायला मिळते. कापूस वेचणीला सोपा आहे शेतकरी मित्रांनो. रसशोषण करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव कमी पद्धतीने होत असतो. सिरीज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येते आणि खूप चांगला झाडाचा घेर तिकडे बनलेला पाहायला मिळतो. या बियाण्याची लागवड करून तुम्ही सुद्धा या वर्षी चांगलं उत्पादन तिकडे नक्कीच घेऊ शकता. माझे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांना या बियाण्यापासून चांगलं उत्पादन झालेलं आहे. दुसरी बियाण्याबद्दल जर आपण बोललो ना, तर यामध्ये तुम्ही जे काही राशी सीड्स कंपनीची 6.9 हे वाण आहे. हे एकदम प्रचलित वाण आहे. 10 पैकी 5 पेक्षा जास्त शेतकरी या वाणाला पसंत करत असतात. म्हणून मी या जे काही मी 5 बियाणे सांगणार आहे त्यामध्ये याला मी दुसऱ्या नंबरवर ठेवलेलं आहे. या बियाण्याची सुद्धा लागवड करून तुम्ही खूप चांगलं प्रोडक्शन, खूप चांगलं उत्पादन हे घेऊ शकता. हे सुद्धा वाण खूप चांगल्या पद्धतीनं रसशोषण करणाऱ्या किडीवर सहनशील असणारं वाण आहे. थोडंसं व्यवस्थापन आपल्याला करावं लागत असते. यानंतर तिसरा वाण आहे शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही जियान जे काही धरती सीड्स कंपनीची असते. त्याच्या मागल्या वर्षी खूप जास्त प्रचलित झालेलं होतं, कारण यांची उत्पादन क्षमता 20-22 क्विंटल पर्यंत काही शेतकऱ्यांनी ओलीतमध्ये घेतलेली होती. तर म्हणून मी या लिस्टमध्ये याला सामील करत आहो. हे सुद्धा तुम्हाला खूप चांगलं उत्पादन देऊन जाणारं तिकडे नक्कीच वाण ठरणार आहे. म्हणून याची सुद्धा तुम्ही लागवड या वर्षी खरीपमध्ये करू शकता. यामध्ये तिसरा वाण आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे अंकुर कंपनीचे हरीश. हे खूप चांगलं वाण आहे. हे बिग बॉल सेगमेंटमध्ये येत असते. बॉल साईज खूप चांगला आहे. प्रोडक्शन खूप चांगलं येते. हे सुद्धा सेम वैशिष्ट्य आपल्याला या वाणाची सुद्धा तिकडे पाहायला नक्कीच मिळत असतात. म्हणून तुम्ही 5 पाकळ्या पाहिजे असेल, चांगलं उत्पादन पाहिजे असेल, तर हरीश या वाणाची सुद्धा तुम्ही तिकडे लागवड नक्कीच करू शकता. यानंतर CCH09 क्रिस्टल कंपनीची आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या नंबरचं हे वाण आहे. याचं प्लॉट मी स्वतः व्हिजिट केलेलं आहे. खूप चांगलं प्रोडक्शन क्षमता शेतकऱ्यांना या वाणापासून सुद्धा झालेली आहे. तर तुम्ही हे वाण सुद्धा बिग बॉल सेगमेंटमध्ये येत असते, म्हणून तुम्ही याची सुद्धा लागवड नक्कीच तिकडे करू शकता. यानंतर महिकोस एक धनदेव नावाची व्हेरायटी आहे. हे सुद्धा खूप चांगली व्हेरायटी आहे, प्रचलित व्हेरायटी आहे. बरेचसे शेतकऱ्यांनी धनदेवची लागवड करून चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला 5व्या नंबरवर धनदेव बद्दल सांगतो, की धनदेव हे खूप चांगलं आहे. बॉल सेगमेंट सिरीज खूप चांगल्या पद्धतीने असते आणि उत्पादन क्षमता या वाणाची सुद्धा खूप चांगली आहे. म्हणून तुम्ही या वाणाला सुद्धा बिग बॉल सेगमेंटमध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल, तर नक्कीच या वाणाची सुद्धा तुम्ही निवड करू शकता आणि चांगलं उत्पादन हे तिकडे घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हे होते 5 वाणं. यामध्ये तुम्हाला काही ऍड करायचे असेल ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आणखी मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू यासाठी पण मला सजेस्ट नक्कीच टॉपिक करा. धन्यवाद.